हॅलो एव्हरीवन. आय होप तुम्ही सगळे सुरक्षित आहात आणि मजेत आहात. मी निकिता सुतार. मी मुंबईला राहते. मी बायोटेक्नॉलॉजी केलं आहे. तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी वारणानगर इथून मी बायोटेक्नॉलॉजी केलं आहे. आता सध्या मी मुंबईत एका फूड इंडस्ट्रीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करते. गेले 5 वर्ष झाले मी या प्रोफेशनमध्ये आहे. आणि आज मी तुम्हाला फूड टेक्नॉलॉजीच्या स्कोपबद्दल थोडीफार माहिती देणार आहे. सर्वात आधी मी संदीप दादाला थँक्यू म्हणेन. त्यांनी मला ही संधी दिली आहे की मी माझे मत तुमच्यासमोर मांडू शकेन. सो थँक्यू दादा. सो आजचा हा जो कम्युनिकेशन असणार आहे दॅट इज वन वे कम्युनिकेशन. सो तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि वॉट आय वूड लाईक टू से इज, तुम्हाला या पुढे काही प्रश्न असतील तर यू कॅन फ्रीली कॉन्टॅक्ट मी. तुम्ही संदीप दादाशी माझे डिटेल्स घेऊन तुम्ही कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकता. सो लेट्स बिगिन. ओके, सो सर्वात आधी पहिला प्रश्न आहे की व्हॉट इज फूड टेक्नॉलॉजी. So it's very simple. So everything you eat, packaged food, every kind of packaged food that you are eating today, it is food technology. But to be more specific, food technology is basically, it's a branch that develops convenient, healthy and safe food by using various applied science and engineering. So the next question is future scope of food technology. So here what I would like to tell you is Indian market जो आहे that is moving towards packaged food now. So everything you talk about, bread, juices, noodles, snacks, namkeen, biscuits, so these all products falls under food technology category. And in fact I would say की स्कोपबद्दल जर तुम्हाला जास्त काही मला बोलायचं असेल तर तुम्ही आता सध्या कोविडची सिच्युएशन पहा. सो राईट नाव फूड इंडस्ट्री इज द ओनली और इज वन ऑफ द इंडस्ट्री जी खूप कमी इम्पॅक्ट झाली आहे ड्यू टू दिस कोविड सिच्युएशन. सो इफ यू वुड सी all food industries were working in this situations. So there was a supply of food, there was supply of milk, there was supply of bread, biscuits. So all these food categories, food products falls under essential service categories. So the next question is some examples of food technology applications. सो जर मी फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड इंडस्ट्रीला एका कॅटेगरीमध्ये जर मला डिवाईड करायचं असेल तर फूड इंडस्ट्री बेसिकली वर्क्स इन टू 2 पॅटर्न्स. दॅट इज बिझनेस टू कन्झ्युमर्स अँड बिझनेस टू बिझनेस. तर बिझनेस टू कन्झ्युमर्स म्हणजे जे काही प्रोडक्ट तुम्ही विकत घेता डायरेक्टली, लाईक एक्झाम्पल लाईक ॲज अ सेड नूडल्स, बिस्किट्स एक्सेट्रा. सो इट्स लाईक कन्झ्युमर डिरेक्टली डील विथ दॅट प्रोडक्ट. अँड हे जे कंपनीज आहेत दे फॉल अंडर बिझनेस टू कन्झ्युमर कॅटेगरी. But there is one more category called as business to business, which is like they deliver ingredients to these companies. So kind of flavor houses किंवा color industries, fruit pulp etc. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बिझनेस टू बिझनेस कॅटेगरीमध्ये बिलॉंग होतं. आणि त्याच्यासाठी द ॲप्लिकेशन इज वाईड. आय मीन इंडस्ट्री कुड बी लाईक राईट फ्रॉम मेकिंग बिस्किट टू राईट फ्रॉम मेकिंग फ्लेवर्स. सो देर इज अ वाईड रेंज ऑफ फूड ऑपरेशन्स बेसिकली. आणि जर सेक्टर्स तुम्ही बघायला गेलात, वर्किंग सेक्टर्स, तर ह्याच्यामध्ये यू कॅन वर्क इन प्रायव्हेट सेक्टर्स, यू कॅन वर्क इन गव्हर्मेंट सेक्टर. सो गव्हर्मेंट सेक्टर जर मला बोलायचं असेल तर इट इज लाईक FSSAI इज वन ऑफ दी बॉडीज आणि FCI. सर ह्यांचे कंटिन्युअसली देर आर सम ओपनिंग्स दॅट गोज ऑन फॉर रिसर्च ऑफिसर्स. Then there are other work categories, could be nutritionist or diet counselors. So हल्ली खूप ट्रेंड आहे, म्हणजे people are following diet, people are crazy about diet, they want to be due to the increase of obesity, diabetes आणि अजून various diseases. So people are moving towards a healthy diet sector. Then there could be also a freelancing thing you can do in food industry. So basically if you can be a technical consultant as well after doing a food technology and pursuing some kind of good experience into it. Other thing is you can work in food laboratories, जिथे testing centers असतात जे they test the raw materials, they test the ingredients, they test the end products.
So what are the courses offered in for this particular branch? So you can do BSc, you can do MSc, you can do diploma, you can do BTech, you can do MTech, and you can do PhD as well. So all form of undergraduate and postgraduate programs are available for this particular branch. जर इन्स्टिट्यूट्सबद्दल बोलायचं झालं तर देर आर सम रेप्युटेड इन्स्टिट्यूट्स इन इंडिया अवेलेबल. ICT मुंबई, CFTRI मैसूर, निफ्टिम. तर ह्याच्यामध्ये अंडरग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आर अवेलेबल फॉर फूड टेक्नॉलॉजी. नाव टू टॉक अबाउट द जॉब रोल्स अँड ऑफरिंग इन दिस पर्टिक्युलर ब्रांच. तर फूड टेक्नॉलॉजी जर केलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेरियस सेक्टर्समध्ये आहेत जॉब्स अवेलेबल लाईक R&D. So if anyone has a good innovative and creative thinking, so should go for R&D for sure. So wherein a person will be responsible for developing food products, developing on designing basically process and formulations for the product. Then there is quality control profile as well, ज्याच्यामध्ये तुम्ही quality control as well as quality assurance both falls under it. Then there is production engineering part also available. So therein again, if you have a good aptitude and designing brain, so you can opt for that. Then again, these are like there is a legal sector as well. So regulatory and legal sector also demands a person who belongs to food technology background. Then there is one more sector which I would really like you should think of is the techno commercial part. So इथे असं आहे की a person who is having a education into food technology and food science related industry and who is very keen to have a sales profile. So this is very interesting profile wherein you are a representative of both the ends, like technical as well as the commercial parts. So here in this particular segment the growth is really good. Then these are some of the profiles that are available in food industry. So as I mentioned earlier, there is a freelancing option also available. So ह्याच्यामध्ये तुम्ही once you have got a good technical knowledge, तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीला freelance करू शकता. You can be a technical consultant wherein you will be dealing with the overall technical responsibility for that particular company. Then again there is a scope for being a diet counselor. So also, as I mentioned earlier, nowadays people are moving to have a healthy diet, so they are crazily looking for someone who can provide them a diet and could lead their basically a healthy lifestyle. So even for this segment there is quite a good demand in the market. एज्युकेशनल क्रायटेरियाबद्दल बोलायचं असेल तर if you're opting for engineering, PCMB both are essential, and if you're opting for BSc and MSc again, so there 11-12 from science background should be workable. But पुन्हा असं आहे की काही इन्स्टिट्यूट्स आणि युनिव्हर्सिटीज जे डिमांड सेपरेट प्रायव्हेट एंट्रन्स एक्झाम्स ॲज वेल. सो दॅट इज द क्रायटेरिया. ऑल्सो काही युनिव्हर्सिटीज आणि इन्स्टिट्यूट आहेत जे डिप्लोमा कोर्सेस पण प्रोव्हाइड करतात, दॅट यू कॅन डिरेक्टली गो पोस्ट युअर 10th स्टँडर्ड. Next question is, what is the research scope? So yes, food technology is very much into research part. So there are many institutes, there are many organizations that encourage research on food. So that is again could be considerable. Also काही गव्हर्मेंट सर्विसेस आहेत जे मी पहिला पण मेन्शन केलेलं आहे. सो दे give offering or position of research officers. So wherein there is lot many research things happening nowadays on various kind of food segments. So this particular branch also provides jobs for both girl and boys. So there is no any such issues, noticeable issues seen. The only constraint is girls are not preferred into production and engineering department, since this particular branch needs shift working.
So many industries they do not encourage having a female candidate for this particular role, or else you will find many female candidates into R&D, quality control, legal, regulatory. So there is huge demand for both the genders, I would mention. So some of the famous companies that includes Nestle, Amul, Britannia, Hindustan Unilever. So these are the very famous companies. We all know their products. जे आपण डेली बेसिसवरती वी आर युटिलायझिंग देअर प्रोडक्ट्स. सो दीज आर दी सम रेप्युटेड इंडस्ट्रीज इन इंडिया. ऑल्सो ॲज आय मेन्शन अगेन, हे जे आहेत सगळे B2C बिझनेस टू कन्झ्युमर्समध्ये फॉल होतात. बट देर आर मेनी इंडस्ट्रीज जे बिझनेस टू बिझनेसमध्ये पण आहेत, जसं ज्युबिलंट फूड वर्क्स आहे, आणि देर इज सम फ्लेवर कंपनीज लाईक Givaudan, IFF. So these are some reputed multinationals as well as Indian industries available in India. Now जर सॅलरी आणि पॅकेजबद्दल बोलायचं झालं तर जर तुम्ही हा जो कोर्स आहे तो कोणत्याही रेप्युटेड कॉलेजमधून जर कंप्लीट केला तर यू विल बी गेट अ स्टार्टिंग पॅकेज ऑफ 6 to 8 lakhs minimum. And in case if you have not got an admission into the reputed colleges and you have done it with the regular colleges, so there the salary start could be somewhere around 15,000, 18,000, 15 to in between 15 to 20,000. And yeah, but yes, gradually it increases with your experience. ऑल्सो टू ॲड वन मोर थिंग, ह्याच्यामध्ये असं आहे की सिन्स दिस कोर्स इज अवेलेबल इन बोथ फॉर्मॅट, लाईक इंजिनिअरिंगसुद्धा अवेलेबल आहे आणि BSc सुद्धा अवेलेबल आहे. सो वेन एवर यू आर ऑप्टिंग, आय वुड से की डू नॉट कम्पेअर इट, बिकॉज इट इज जस्ट लाईक कम्पेअरिंग ॲपल विथ ऑरेंज. सो इफ यू हॅव गॉट चेक फॉर युअर इंटरेस्ट. आय मीन जर तुम्हाला खूप थिओरिटिकल किंवा प्रिन्सिपल्सबद्दल स्टडी करायचा असेल तर यू शुड गो फॉर BSc and MSc. आणि जर तुम्हाला भरपूर प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्समध्ये इंटरेस्ट आहे तर यू शुड गो फॉर engineering part into it. At the same time, considering the finance part, so BSc and MSc requires less money than in comparison to the BTech and MTech. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहून थोडीफार क्लॅरिटी मिळाली असावी रिगार्डिंग दिस पर्टिक्युलर ब्रांच. आणि जरी तुम्हाला यापुढेही काही प्रश्न असतील, सो प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. थँक्यू. स्टे सेफ.